नमस्कार. सध्या आपण शेवगाव तालुक्यातील हातगाव या ठिकाणी आहोत. शुक्रवारच्या संध्याकाळी म्हणजे रात्री 12 ते 2च्या सुमारास हातगावमध्ये 4 ते 5 ठिकाणी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत आणि या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात सोने तसेच रोख स्वरूपात काही ऐवज चोरीला गेलेले आहे. सध्या आपण पांडुरंग नाचन यांच्या घराजवळ आहोत. तर त्यांच्या घरी चोरी घडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सोनं तसेच रोख स्वरूपात काही ऐवज चोरीला गेलेलं आहे. तर आपण पाहू शकतो या घरी ही घटना घडलेली आहे आणि हा दरवाजा कुठल्या तरी साधनाच्या सहाय्यानं हा दरवाजा तोडलेला आहे. वरती या तुम्ही. वरती. तर या ठिकाणी कुठल्या तरी साधनाच्या सहाय्यानं दरवाजा तोडून आतमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला आणि कपाट तसंच लोखंडी पेटी यांचे लॉक तोडून यामधला ऐवज चोरीला गेलेला आहे. या घराचे मालक श्री पांडुरंग नाचन हे आहेत. तर रात्री काय प्रकार घडला? काय 12:30 2च्या सुमारास झालं. आम्ही सगळे वरती जाऊन झोपलेलो होतो. त्याच्यामुळे त्याने खाली आले, तोडलं, उघडलं, पेटीतलं सोनं नाणं नेलं, कपाटातलं तेवढं नेलं. तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं हे घरमालक आणि बाकीचे कुटुंबातील सदस्य घराच्या टेरेसवरती झोपायला गेलेले असताना हा प्रकार घडल्याचं ते सांगतायत. तर किती समजा चोरीचं म्हणजे सोनं किंवा रोख रक्कम किती प्रमाणात हे झालं समजा? तरी समजा अडीच पाऊण 3 लाखाच्या घरात झाले. सोनं आणि रोख रक्कम मिळता जवळजवळ 2.5-3 लाखाच्या आसपास चोरीचा प्रकार हा घडलेला आहे. आणि या ठिकाणी या घराच्या बाजूलाच बाप्पा देवडे यांचं घर आहे. ही घटना घडल्यानंतर चोरांनी त्या घराकडे आपला मोर्चा वळवला होता. तर आपण या बाप्पा देवडे यांच्या घराकडे जात आहोत. यांच्या घरासमोर उभे आहोत. नाचन यांच्या घरातील चोरीचा प्रकार घडल्यानंतर त्या चोरांनी आपला मोर्चा जवळच असलेल्या या बाप्पा देवडे यांच्या घराकडे वळवला होता. हातगावमध्ये रात्री 4 ते 5 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. त्यापूर्वी सुद्धा काही दिवसापूर्वी अशाच घटना या गावामध्ये घडलेल्या आहेत. एकंदर वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनेविषयी या गावातील नागरिक तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष लक्ष्मण अभंग आपल्यासोबत आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमची एवढीच हे प्रतिक्रिया आहे. ग्रामपंचायतवाल्यांनी आज 2 वर्षापासून इथं चोऱ्याचा बंदोबस्त चालू आहे, पण त्यांनी ग्रामपंचायत कॅमेरे गल्लोगल्लीने बसावी. आम्ही 2दा-3दा मागणी सरपंचाला सुद्धा केलेली आहे, पण आता इथं सदस्य आहे. सरपंच यांनी लवकर त्यांच्या मीटिंगमध्ये कॅमेरे मंजूर करून द्यावे, हीच आम्हाला अपेक्षा आहे. तर लक्ष्मण अभंग यांनी सांगितलं आहे की हातगावमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत CCTV कॅमेऱ्याची म्हणजे बसवण्यात यावेत आणि याविषयीची त्यांनी या अगोदर मागणीसुद्धा ग्रामपंचायतकडे केल्याचं ते सांगतात. त्याचबरोबर काही ग्रामस्थांचं असंही म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी या गावामध्ये किंवा परिसरामध्ये पोलिसांची गाडीचं या ठिकाणी आली पाहिजे. बरोबर. दररोज मध्ये 2 वर्षापूर्वी चोरी झाली ती, तेव्हा 1-2 महिन्यात फक्त त्यांनी गाडी फिरवली, नंतर बंदच करून टाकली. आता वाहूच्या गाड्या रातून दिवस चालू आहे, तरी पण त्यांचं कोणी बंदोबस्त पोलीस सुद्धा करीत नाही. तर आमचं म्हणणं दररोज कंटिन्यू 12च्या-1च्या सुमारास त्यांची गाडी गावामध्ये फिरली पाहिजे. बरोबर. तर पोलिसांची गाडीसुद्धा या परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास त्या गाडीने या ठिकाणी फेरी मारली पाहिजे असं सुद्धा या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन अविनाश बुटे यांच्यासह मी निलेश ढाकणे, जराड या कुटुंबाच्या समवेत आहोत. त्यांच्याकडे सुद्धा रात्री चोरांनी येऊन त्यांचा काही सोन्याचा ऐवज
घेऊन पोबारा केलेला आहे. तर आपल्यासोबत सध्या रामकोर मावशी आहेत. तर काय रात्री काय घडलं नेमकं? ते वय तेव्हा आला, हं. आल्यावर तिने माझ्या गळ्यात हात घातला. तुम्ही कुठं झोपलेले होते? इथं होते, इथं तर या ठिकाणीच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं घराच्या समोर या मावशी झोपलेले होते. हा हा हा. बाहेरच होते. हं. मग ते आल्याबरोबर तिने हात घातला, मी त्याचा हात पकडीला, कवर त्याची माझी जकड पकड झाली. बरं. हा तर या मावशींनी त्या चोराचा हात पकडला असं सांगतायत. आणि तुम्ही आरडाओरडा केल्यानंतर त्यांनी समजा हा आडले मी, हा. आडले त्याला 200 दिले मी. हं, हं, हं. मग वरून लोक खाली आले. तर काय तुम्हाला असं त्याला असं अंधारात काय पाहिलं का तुम्ही? कसा दिसत होता, काय होता ते त्याला? त्याचा चेहरा नाही बघितला बरं का, पण त्याच्या अंगात निळा शर्ट आहे, हातात कड आहे. हा एवढं बघितलं मी. बरं. हा तर चोराचं वर्णन करताना मावशी सांगतायत की अंगामध्ये निळा शर्ट आणि एका हातामध्ये कड होतं. हा, हं. कड आहे. आणि किती तुमचं काय चोरीला गेलंय, किती नुकसान झालं? माझं 100 मानेची पोत होती, बरं. 2 ग्रामच्या पळ्या होत्या, समज 7 ग्राम सोनं होतं माझं, जास्त नव्हतं. जवळजवळ 7 ग्रॅमचं सोनं या मावशीचं चोरीला गेलेलं आहे. चोरी झालेल्या घरामध्ये हे एक घर आहे, बप्पा देवडे यांचं हे घर आहे. आणि हा दरवाजा रात्री हा जुन्या पद्धतीचा लाकडी दरवाजा रात्री असा लावलेला असताना आतून कडी लावलेली होती असं या कुटुंबियांचं म्हणणं आहे. आणि हात घालून कडी उघडली त्यावेळेला या घरामध्ये ही दिदी झोपलेली होती. तर तिच्याकडून आपण जाणून घेऊ नेमकं काय प्रकार घडलाय रात्री. मी झोपेतून उठले, मला वाटलं माझे पप्पाचे. मी म्हणलं दरवाजा कोण उघडीला? ते म्हणले तोच उघडीला. मग मी बाहेर चालले तर ते डबल आत यायला लागले. तर मी मग लावून घेतला आणि बाहेर गेले. मग ते डबल पलिकून आले. तर या दिदीनं चोरीच्या वेळेला त्या चोराला बघितलं आणि आपले वडील आहेत की काय म्हणून त्याला म्हणजे विचारलं पण की दरवाजा का उघडला. परंतु त्या चोराने सुद्धा प्रसंगावधान राखत की दरवाजा तूच उघडला असं काहीतरी वेळ मारून नेली आणि इथून पळ काढला. तर तिचे वडील तुम्ही कुठं झोपलेले होते त्यावेळेला? बाहेर होते. तर मग दीदी तुम्हाला आवाज दिला, तुम्हाला आवाज दिला तर मी बाहेर पळले. मग तवर तर ते तिकडे पलीकडे गेले. मग तुम्ही काही पाठलाग वगैरे करण्याचा प्रयत्न केला का? नाही, आम्ही इथं तितका पोहोच तर ते फरार झाले. आणि तो कसा होता दिसायला वगैरे, काय तुला काय म्हणजे म्हणजे झोपेतून उठले, थोडं उंचीला बुट्टा होता, पण आता एवढा चेहरा ध्यानात नाही ना. मी घाबरले ना बघून, मग मी बाहेर पळले. तरी मध्यम उंची आणि बुट्ट्याला समजा. हा तर या दिदीनं अक्षर त्याचा म्हणजे हे केलेलं आहे. रात्री प्रसंगावधान राखत आपल्या घरच्यांना उठवलं, परंतु तोपर्यंत तो चोर पळून जाण्यात यशस्वी झाला होता.